टॉप व्ह्यू ला जाणार, मी रेक्टँगल घेणार, रेक्टँगलने फॉल सिलिंगचा जो रेक्टँगल आहे तो इथपर्यंत आहे. कॅमेरा पॅरलल प्रोजेक्शन आहे की नाही चेक कर, नाही तर कुठे पण ग्लू होतो ऑब्जेक्ट, कुठे पण चिपक वेगळ्याच ठिकाणी क्रिएट होतो. काय रेक्टँगल घेतला आणि बरोबर एंड पॉइंट पकडतोय का, हो सिलेक्ट केलं, 3 क्लिकने केलं याला ग्रुप. आता काय करणार मी, हा मधला ऑफसेट पाहिजे, ऑफसेट टूल घेतला, सिलेक्ट केलं आणि इथे ऑफसेट आलं, दिसतंय का, ऑफसेट टूल घेतला, इथे ऑफसेट टूल घेतला, इथे लाईन सिलेक्ट केली, मूव्ह केलं कमांडने आणि इथे कॉपी केली एक अजून एक लाईन, इकडची लाईन घेतली. आता हे ना हे खूप कन्फ्युजिंग होतंय ना, होतंय की नाही, कॉपी दिसत नाहीये काय नाही, तर मी काय करणार, बाकीचं सगळं हाईड व्हायला पाहिजे, एच प्रेस कर. माझ्या कम्प्युटर शॉर्टकट्स मी नंतर दाखवेन, जर नसतील सेट नाही तर एच प्रेस करायचं आणि मग बघायचं, परत एच प्रेस करायचं आणि मग बघायचं. झालं, ही लाईन इथे कॉपी झाली. म्हणजे फॉल सिलिंगचं सगळं जसं होतं तसं लाईन वर्क झालं का, हा मधला खाचा झाला, दोघं साईडला इनडायरेक्ट लाइटिंग आहे ते आहे ना, झालं इथपर्यंत. आता ते उचलायचं कसं, तर ते आपल्याला सेक्शन मध्ये कळतं की किती आहे फॉल सिलिंग खाली घेतलेलं, किंवा किती खाचा, 3 इंच खाचा आहे समजा, हा 2 ते 3 इंच खाचा आहे, तर आपल्याला माहिती नसेल तर टेपने मोजून घेणे किती खाचा आहे. 3 इंच खाचा आहे, 75 mm चा खाचा आहे आणि पूर्ण फॉल सिलिंग जे आलं आहे ते आपलं 380 mm वर आलं. ठीक आहे, काय करायचं, तर मी काय करणार, एच प्रेस करणार. मी म्हटलं होतं डबल थिकनेस देणार, पुशफुल 75. ठीक आहे, याला पुशफुल प्लस करायचं 18 mm शीट आहे ना आपला, आपण डबल क्लिक केलं की मागची व्हॅल्यू घेतो. म्हणजे आता मी परत 18 देते का, डिस्टन्सच्या तिथे बघ नाही देत, मी काय करते, मागची जी व्हॅल्यू दिली होती ना तीच देण्यासाठी 18 mm घेते. ठीक आहे, आता काय करणार, हा मध्ये खाचा पाहिजे. ठीक आहे, मध्ये खाचा पाहिजे, तर शीटची जाडी किती असते, 18 mm. मग पुशफुल करणार, मग घेणार 380, कमी असणार पण मी 380 आपण ऍडजस्ट करू त्याला, कारण ऑलरेडी 18 mm मायनस करायला पाहिजे ना, 380 18 mm आपण वरती आलो, 18 घेतलं पण 380 आहे. हे रिव्हर्स फेसेस करून घ्यायचे, रिव्हर्स सगळे व्हाईट मध्ये फ्रंट फेस पाहिजे आणि प्रॉपर काम झालं पर्यंत आपण फॉल सिलिंग उचतोय हे सगळं. आता हे फॉल सिलिंग कुठे लावायचंय मला याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आला आहे की आता 18 mm माझं फॉल सिलिंग थोडं जास्त. आता सेक्शन कट करशन लावायचंय, जसं सेक्शन इकडे आहे का, हा एक कट, हा एक कट, असा कटलं. याच्यामध्ये आपल्याला 2 इंचाचं आपण हे करतो इनडायरेक्ट लाइटिंग साठी सिलिंग, आपण हे पुढे घेते. काय करायचं, 18 mm चीच असणार आणि हा पण झालं. त्या साईडला पण सेम तस, या साईडला पण आपण सिलेक्ट केलं 18 mm आणि झालं ऍज पर सेक्शन आपला तयार. इथे मग आपल्याला फक्त जीओबी लाईट कळलं इथपर्यंत. आता फर्निचर कसं आणायचं ना ते दाखव.